बाई अचारची भरणी सगळं अचार खराब झालं तरी फेकत नाही, घरातल्या घरात ठेवते. पोरी सोरीनं खाल्लं तर नाही का उलट्या लागन त्याले. शिल्पा शिल्पा इकडे ये बाई. काय म्हणता ते बाई? इकडे आहे मी. अहो इकडे आहेस काय तू? अहो मा हे अचार किती खराब झालं, बुरशी लागली याले ना फेकून दे तिकडे. हे आना द्या इकडं. मस्त चांगला येऊ राहिला, फेकून काही द्याव नाही. खेड्यात तर काही घेते दुकानवाले. चल विकूनच टाका, जेवढ्याच आहे तेवढ्याच. लागली मला जेवायला दे. बरं जेवायला पाहिजे का? थांब वाटते बेटा. हे घे. आजी तू ना डाळच केली का? मला लोणचं पाहिजे, नाही तर मी जेवतच नाही. लोणचं नाही हो बाई, ते आपल्या घरचं लोणचं होतं ना, ते खराब झालं. मी ते फेकून द्यायला लावलं. नाही मला लोणचंच पाहिजे. तू मला 5 रुपये दे, मी विकत आणतो. चुपचाप जेव, लोणचं गिंचं काही नाहीये. चल जेव लवकर. जा बस तिथं. आजी आजी डाळच केली ना, आजीनं मला 5 रुपये दे लोणचं आणाले. हे घे 5 रुपये आणि आण लोणचं. मी खेळतो ना. आपण नाही का काड्या काड्या खेळू काय? ही गाडी तू, ही गाडी माय. ताई मला नाही का कसं तरीच लागू राहिलं, उलटाच करा वाटत आहे. चल तिकडे चल चल. थांब मी तुझ्या आजीला बोलून आणते. आजी 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 श्रीला खूप उलट्या आहे, चल लवकर चल. काय झालं बाई? उलट्या होऊन राहिल्या. चल बरं. काय झालं बाई? काय खाल्लं तू? उलट्या. चल 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 पाणी पे. चल दवाखान्यात चल. चल बाई. चल बाई, औषध घ्यायचं बरोबर, झोपून राह. काय खाल्लं बाई तू? बाई आतापर्यंत तर चांगली होती, तिला अचानकच उलट्या काऊन झाल्या? माझ्यासमोर तर हिनं जेवायला मागितलं. आजी ते नाही का दुकानातलं लोणचं आणलं आणि खाल्लं आणि हात गीत धुतले आणि माझ्यासोबत खेळायला आली. म्हणे मी खेळतो म्हणे, आणि खेळली खेळली डायरेक्ट म्हणाली मला उलट्या येत आहे, कसं तरी होत आहे अशीच म्हणून राहिली होती. असं बरं बरं. मग काय झालं आता बाई? मग पुरेल काय झालं? उलट्या झाल्या म्हणते तिले. तुम्ही तिला दवाखान्यात नेलं ना? आता ती चांगली खेळत होती ती. बरं मला पाहू द्या. सरका. मग काय झालं बाई? राजेश्री काय झालं बाई? का हो शिल्पा, मला एक सांग, त्याजवळ म्या लोणचं फेकायला दिलं होतं, त्या फेकलं की नाही फेकलं ते लोणचं? मग मी आता ते लोणचं फेकून दिलं होतं जी. हाव का? माय बाई त्या दुकानवाल्याच्या इथून ह्या पोरीनं लोणचं आणलं, तिच्या आजीनं 5 रुपये दिले आणि लोणचं आणलं, ते खाल्लं म्हणते आणि तिला उलट्या सुरू झाल्या. त्या दुकानवाल्याला जाऊन विचार बरं, नाही तर मी जाऊन विचारतो लोणचं कसे ठेवता म्हणून तुम्ही दुकानात. मग आता बाई दुकानातलं लोणचं आणून खाल्लं का? हो ना, असं उघड्यावरचं अन्न खात असते का बाई? त्या दुकानात किती दिवसाचं लोणचं राहते, किती खराब राहते. त्या पोरीनं तेच खाल्लं. दवाखान्यात लागले की नाही मला किती मोठे पैसे.
तिला औषध पाणी दिलं, इंजेक्शन दिलं, तेव्हा कुठं तिच्या उलट्या थांबल्या. माय आतेबाईनं दुकानातलं लोणचं खाल्लं का जी? मला माहित नाही जी. नाही का मॅच दुकानात विकलं ते लोणचं. मला वाटलं बा फेकून दिल्या परत दुकानात विकून टाकावं. दुकानवाले खपवते बा. कसे पैसे आणि म्हटलं तर तेवढंच खर्च आले होते घरी. 2 पैशाच्या लालचीसाठी तू स्वतःची पोरगी आजारी पडली. दुसऱ्याच्याही लेकराईनं खाल्ले असते, त्याला दस्त लागले असते तर जाय त्या पैसे वापस कर आणि त्या दुकानवाल्याला सांग ते लोणचं लोकांना देऊ नका म्हणून. बरोबर आतेबाई, माझी गलती झाली. मी आता पैसे त्याला वापस देऊन देतो आणि त्याला सांगतो का ते लोणचं विकू नका बा. नाही, तू लोणच्याची भरणी आण आणि स्वतः हाताने फेकून देते पहिले. जाय उठ लवकर. बरोबर चालले आतेबाई मी.